नमस्कार मित्रांनो. आज आपण सकाळी व्हिडिओ टाकू शकलो नाही काही वर्कमुळे, पण आपण अनालिसिस करून ठेवलेलं होतं. तर बघा अनालिसिस कशा पद्धतीनं आपल्या या ठिकाणी झालेलं होतं. तर बघा कालचा जो आपला इथे या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंगला स्ट्रॉंग बाईंग सुरुवातीला दिसली, पॉझिटिव्ह आपल्याला दिसला. त्यानंतर एक कॅन्डल येऊन त्यानंतर तिने रिटेस्ट घेऊन स्ट्रॉंग सेलिंग दाखवली आणि मार्केट खाली आलं. तर बघा हा कालचा सिनेरिओ होता 24 तारखेचा. आज काय मार्केटने काय केलं तर बघा, जेव्हा मार्केट काल क्लोज झालं त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. मग त्या ठिकाणी आपण एक प्रिव्हियस डे लोचा प्रिव्हियस डे क्लोजिंग आपण त्या ठिकाणी मार्क केली. त्यानंतर बघा आपण प्रिव्हियस डे हाय जो होता 24,313 वर होता, तो आपण प्रिव्हियस डे हाय या ठिकाणी मार्क केला आणि प्रिव्हियसली लो आपण या ठिकाणी मार्क केला. तर बघा ज्या ठिकाणी स्टार्टिंगला काल ज्या ठिकाणी मार्केटने सेलिंग स्टार्ट केली, आपण त्या ठिकाणी मार्क करून एक सेलिंग झोन या ठिकाणी आपण ड्रॉ केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा की मार्केटने प्रिव्हियस डे जो क्लोज होता, तो आपण त्या ठिकाणी मार्क केला. त्यानंतर आपण प्रिव्हियस डे क्लोज सुद्धा आपण मार्क केला. पण बघा आज काय घडलं, मार्केट गिफ्ट निफ्टी ओपन झाली निगेटिव्ह मध्ये. मग आपल्याला सुद्धा असं वाटलं की मार्केट आज सेंटिमेंट जो होता की बेरिश असणार असं आपल्याला वाटलं होतं. परंतु नेमकं काय झालं, स्टार्टिंगला 11 वाजेपर्यंत मार्केट आपल्याला 15 मिनिटाचे 4 कॅन्डल आपल्याला बघायला मिळतात, ते पण रेडमध्ये. फर्स्ट जी कॅन्डल मिळाली आपल्याला ती पण ग्रीन मध्ये मिळाली, पण प्रिव्हियस डे जो क्लोजिंग आपण ज्या ठिकाणी मिळालेलं होतं त्याच्या खाली आपल्याला बघायला मिळालं. म्हणजेच मार्केट या ठिकाणी डाऊन साईडला आलं थोडं. त्यानंतर 11 नंतर त्याने थोडीफार रिकव्हरी केली. त्यानंतर डिमांड झोन आपण या ठिकाणी डिमांड झोन मार्क केला होता, कारण काल ज्या ठिकाणी ही एक कॅन्डल बनवली होती आणि या ठिकाणी प्राइसने एक 2 वाजताच्या नंतर मार्केटने या ठिकाणी ती 3 वाजून 40 3 वाजून 4 3 वाजून 40 मिनिटापर्यंत या ठिकाणी मार्केटने एक स्ट्रॉंग कॅन्डल बनवलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. तर मग आज काय त्याच ठिकाणी एक झोन क्रिएट झाला आणि मार्केटमध्ये या ठिकाणी या झोनलाच मार्केटने काय केलं, एक चांगला सपोर्ट तयार केला आणि एक सपोर्ट झोन होताच. ऑब्व्हियसली या ठिकाणी 24,150 जो होता, तो झोन आपल्यासाठी एक सपोर्ट झोनच होता. तो या झोनलाच होल्ड केला आणि मार्केट जे क्लोजिंग होतं त्या क्लोजिंगला सुद्धा एक स्ट्रॉंग ब्रेकआउट कॅन्डलने ब्रेक करून आणि त्या कॅन्डलमध्ये आपल्याला व्हॅल्यूम सुद्धा चांगली आलेली बघायला मिळाली. त्यानंतर मार्केटने अपसाईडला या ठिकाणी आपल्याला मुवमेंट दिलेली आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर बघा जो आजचा जो हाय होता, सॉरी प्रिव्हियस डे हाय होता, त्याला सुद्धा मार्केटने ब्रेकआउट केलेला आपल्याला बघायला मिळत आहे. बघा उद्या मार्केट काय करतील आपल्याला हे बघायचं आहे, की का उद्या मार्केट हे करून या ठिकाणी ओपन होऊन काय गिफ्ट निफ्टी कशी ओपन होते आपल्याला बघायचं आहे. त्यासोबत मार्केट उद्या ब्रेकआउट देते, वरती अपसाईडला मुवमेंट घेते रेजिस्टन्स कडे, किंवा परत येते आणि या क्लोजिंग पासची काहीतरी मुवमेंट करून पुन्हा ती अप जाण्याचा प्रयत्न करते का, ते आपल्याला उद्या बघायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. तर बघा उद्या सकाळी आपण अनालिसिस व्हिडिओ टाकणार आहे. अ, सकाळी सकाळी आपण टाकणार आहे आणि समजून घेणार आहे. तर बघा सकाळी आज टाकू शकलो नाही, काही रिझन होतं. ठीक आहे. तर बघा उद्या आपण पुन्हा ते ट्राय करणार आहे. कशा पद्धतीनं बघा, सप्लाय आणि डिमांड जर तुम्हाला आतापर्यंत समजला नसेल तर जे व्हिडिओ दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो सप्लाय आणि डिमांड झोन कशा पद्धतीने ड्रॉ करायचा ते तुम्ही जाऊन बघू शकता. प्लेलिस्टमध्ये आपल्या टेक्निकल अनालिसिसच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा या ठिकाणी परफेक्ट लेवल आल्यासारखं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण बघा अशा पद्धतीनं माझा जो हेतू आहे तुम्हाला शिकवणं आहे आणि तुम्हाला समजून घेणं आहे त्याला. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी समजून घेण्यासाठी प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे क्लोज आणि प्रिव्हियस डे लो, या तिन्ही गोष्टी मार्क करून आपल्याला अनालिसिस करायचं आहे. त्यावर आपल्याला एक डिमांड झोन, म्हणजे ज्या डिमांड झोन ज्या ठिकाणी प्राइस येतं आणि परत वरती जातं, हे आपल्याला मार्क करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी प्राइस जातं आणि त्या ठिकाणी परत येतं, असा म्हणजे रेजिस्टर झोन आपल्याला त्या ठिकाणी मार्क करून मार्केटचं सेंटिमेंट आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला लेवल सुद्धा काढायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आजचं अनालिसिस जे होतं सकाळी टाकू शकलं नाही म्हणून आपण या ठिकाणी आज अनालिसिस केलं. काय आज मार्केटमध्ये घडलं. तर बघा अशाच पद्धतीने जे आहे आपण उद्या बघूया सकाळी
आणि त्याचं अनालिसिस करूया. ठीक आहे. भेटूया सकाळी. धन्यवाद.